नमस्कार मित्रांनो. तर आता काय झालंय का बऱ्याच जणांचं असं झालंय का खूप मोठी हाव होती आणि किंवा आपण असं म्हणतो ना खूप हाऊस होती आणि ती गेली हाऊस कांदे खायला. असं एक म्हण आहे आमच्याकडं. ती हाऊस अशी झाली का बऱ्याच जणांनी NSDL जे काय आहे स्टॉक त्या कंपनीचे शेअर्स घेऊन ठेवले अनलिस्टेड मध्ये. आणि आता कंपनीकडनं नवीन IPO आणला जातोय आणि लोकांनी काय केलंय, लोकांनी घेतलेत, काहींनी स्टॉक 1100 रुपयाला घेतलेत, कोणी 1200 रुपयाला घेतलेत. या किमतीमध्ये स्टॉक घेऊन ठेवलेत आणि कंपनी नवीन IPO आणलाय. IPO तर आणलाय 760 रुपये, तो जवळजवळ 800 रुपयाच्या आसपासचा प्राइस ब्रँड आहे. आणि ह्या प्राइस ब्रँड मध्ये तुम्ही त्या तो जो काय IPO आहे त्याला अप्लाय करायचा आहे. म्हणजेच 1200 रुपयाचा लोकांनी घेतलेला स्टॉक आता लिस्टेड, म्हणजे कंपनी इश्यू आणला 800 रुपयाला. जागेवरती 30-1% आसपास जवळजवळ तिथे लॉस झालेला आहे. पण मग आता ह्या भागात आपण जाणून घेणार आहोत की नेमकी IPOचं स्वरूप काय आहे, कंपनी काम काय करते. आणि त्याच्यानंतर आता ज्या लोकांनी घेतलेले आहे म्हणजे बऱ्याच लोकांना हाऊस असते, बाबा चला कंपन्यांचे एखाद्या अनलिस्टेड आपण स्टॉक घेऊया. आणि ती हाऊस आता कशी त्यांची पूर्ण झाली ते आपण जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण बघणार आहोत कंपनी काम काय करते. तर आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण जे आपले डीमॅट मध्ये आपले शेअर जातात, ते डीमॅट मध्ये म्हणजे कुठे जातात, ते जातात शेअर्स आपले CDSL कडे किंवा आपल्या NSDL कडे जातात. तर ह्या दोन कंपन्या डिपॉझिटरी कंपन्या आहेत. साधा असं समजा काय असतात, तुमचे महत्वाचे कागदपत्र असतात. कागदपत्र आपण आपल्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतो आणि ते बँक आपल्याकडनं त्याच्यासाठी काहीतरी चार्जेस घेतो. तसेच आपण ज्या ज्या वेळेस शेअर्स बाय करतो ते शेअर्स या कंपनीकडे जातात. एक तर NSDL कडे जातात किंवा CDSL कडे जातात. आणि मग ते आपण ज्यावेळेस त्याला सेल करतो त्यावेळेस ते काही नॉमिनल चार्जेस घेतात. आपण त्याला ज्यावेळेस ते आपले शेअर्स आपण प्लेज करतो त्यावेळी चार्जेस घेतले जातात. याच्यातून त्यांना इन्कम सोर्स वगैरे सगळे भेटते. म्हणजेच ही एक कंपनी आपल्या शेअर्स जे आपण घेतो त्याचं एक लॉकर आहे, असं आपण समजू शकतो. म्हणजे आपण जे घेतो शेअर्स ते आपल्या ब्रोकरकडे नसतात. जे घेतो ते आपल्या डीमॅटला जातात. म्हणजे हे आपल्याला एक DP ID प्रोव्हाइड करतात, जसं की आपल्या लॉकर नंबर प्रोव्हाइड करतात. शेअर्स तुम्ही त्या म्हणजे तुम्ही कुठलेही शेअर्स घेतले की तुमच्या त्या अकाउंटला आपल्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये जतन केले जातात. ज्यावेळेस आपण विकतो त्यावेळेस तेच आपल्या अकाउंटवरून परस्पर दुसऱ्या माणसाच्या अकाउंटला जातात. तर मग एकंदरीतच ही कंपनी काम काय करते, तर ही कंपनी साधारणतः पहिल्यांदा सांगतो 1996 सालापासून अस्तित्वात आहे. आणि त्यानंतर आता ही कंपनी करते काम काय, तर सांगता सिक्युरिटीज म्हणजे शेअर्स बॉन्ड्स वगैरे असतात, ते आपले साधारणतः इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये ठेवण्याचे आणि त्याचे सुरळीतपणे व्यवहार पार पाडण्याचे काम ही कंपनी करते. आणि त्यानंतर आता थोडं पुढं आपण जर गेलो तर आता इथे बघा ही कंपनी प्रमुख कार्य म्हणजे परत डीमॅट. आता NSDL ही साधारणतः गुंतवणूकदारांसाठी डीमॅट खाते उघडते, त्यांची देखभाल करते आणि मग त्या खात्यामध्ये आपण आपले म्युच्युअल फंड्स असतात, बॉन्ड्स असतात, शेअर्स असतात ते ठेवू शकतो. त्याच्यानंतर आपले याच्यावर सिक्युरिटीचे हस्तांतरण म्हणजे काय, समजा तुम्ही एखाद्या तुमचा एक म्युच्युअल फंड आहे किंवा त्याच्या जर काही समजा काही युनिट विकले तर ती जी प्रोसेस करायचं काम ते करते. एखादा तुम्ही घेतलेला शेअर्स ते पण विकायचं काम, तर मग ती जी काय प्रोसेस होते ते काम ते करते. त्याच्यानंतर आपण का विकलेले शेअर्स असतात त्याच्यानंतर ते शेअर्सचे पैसे आपल्या डीमॅट अकाउंट वरनं शेअर्स गेल्यानंतर तो ब्रोकर आपल्या अकाउंटला जे पैसे येतात ते पैसे मग समजा ज्याने घेतला त्याच्याकडनं पैसे कलेक्ट करणे, परत ते आपल्या अकाउंटला ट्रान्सफर करणे, हे काम याला आपण म्हणतो सेटलमेंट. तर हे सगळं सेटलमेंटचं काम जे आहे ते काम ही कंपनी करते. त्यानंतर आपण बघू शकता का सगळ्यात महत्वाचं काम आहे हे पॅन कार्ड. जे आपण सगळे भारतामध्ये जेवढे पॅन कार्ड वगैरे बनतात किंवा जे वितरित होतात ते सगळं पॅन कार्डचं काम, पॅन कार्ड बनवणं, पॅन कार्ड जारी करणं, त्याचं व्यवस्थापन करणं, याचं काम NSDL ही संस्था करते. आणि आता ह्या कंपनी आणलेला IPO. पण आता बघायला गेलं तर ह्या कंपनीला कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन कोणाची आहे, तर या कंपनीला कॉम्पिटिशन आहे CDSL ची. आता म्हणजे साधारणतः आपण बघितलं असेल कोरोना काळ आहे. कोरोना काळामध्ये जर इथे मी तुम्हाला एकदा दाखवतो. ठीक आहे, आता याला आपण जरा थोडं इकडे घेऊया आणि इथे घेऊ बघा. कोरोना काळामध्ये जर आपण बघितलं असेल तर ह्या ठिकाणी NSDLचं नाव टाकतो मी आणि ह्या ठिकाणी CDSLचं नाव टाकतो. कोरोना काळामध्ये 2018ला ह्या कंपनीचा मार्केट शेअर होता 87% आणि ह्या कंपनीचा मार्केट शेअर होता 17%. कोरोना नंतर काय झालं, 2019ला कोरोना होता सॉरी. आणि कोरोना नंतर झालं काय का ह्या कंपनीचा मार्केट शेअर झाला 67%, ह्या कंपनीचा मार्केट शेअर झाला 33%. असं काय झालं,
तर एकंदरीत कोरोना नंतर आपण बघतोय का सगळे आपल्याकडे आले डिस्काउंट ब्रोकर. आणि हे जे डिस्काउंट ब्रोकर आहे ते ह्या डिस्काउंट ब्रोकरने कंपल्सरी यांनी काय केलं, सगळे सीडीएसएल मध्ये अकाउंट ओपन केले. दुसरा त्यांनी ऑप्शन ठेवला नाही बघा. ज्यावेळेस तुम्ही आता कुठलाही डिस्काउंट ब्रोकर असेल किंवा नवीन ज्या ठिकाणी तुम्ही अकाउंट डिमॅट ओपन करता त्या ठिकाणी तुम्हाला दुसरा ऑप्शनच येत नाही. त्या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला सीडीएसएलच त्या ठिकाणी डिमॅट अकाउंट ओपन करावं लागतं. आता जे बँकिंग सेक्टर मधले ब्रोकर आहे किंवा जे पहिले फुल सर्व्हिस ब्रोकर होते ते सगळे काही एनएसडीएल मध्येच अकाउंट ओपन करायचे. पण त्यांनी आता तुम्हाला त्या ठिकाणी पर डिफॉल्ट मध्ये का एनएसडीएल, दुसरा ऑप्शन मध्ये तुम्हाला हा सीडीएसएलचा सुद्धा ऑप्शन द्यायला सुरुवात केली. म्हणजे यांचा मार्केट शेअर जो आहे तो आता आता सध्या आपण बघितलं असेल का 67% आहे. आणि आपल्या याच्या सीडीएसएलचा मार्केट शेअर हा 33% आहे. ठीक आहे. आता हा जो आयपीओ येणार आहे तर हा जो आयपीओ येतोय त्या आयपीओचं एकंदरीत काय स्वरूप असणार आहे ते आपण जाणून घेऊया. पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं मी कंपनीचं काम वगैरे काय वगैरे, म्हणजे काम कसं चालतं काय वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. आता हा जो आयपीओ येणार आहे तर हा आयपीओ एकंदरीत आपण बघतोय का किती रुपयाचा आयपीओ येतोय. हा जो येतोय 4,000 करोड रुपयाच्या आसपासचा जो काय आयपीओ येतोय. आणि याची जी प्राइस बँड ठेवलेली बघा, याची प्राइस बँड ठेवलेली आहे 760 रुपये ते 800 रुपयाच्या आसपास. म्हणजे तुम्हाला आयपीओ अप्लाय करायचा आहे जनरली 800 रुपयानंच तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करावा लागतो. आणि इथे तुम्हाला जे काय आयपीओची डेट आहे ती आहे जुलै 2025 ते आपली 1 ऑगस्ट 2025 पर्यंत. जर तुम्ही समजा यांचे कंपनीमध्ये काम करत असाल किंवा त्यांचे एम्प्लॉय असाल तर इथे तुम्हाला त्या ठिकाणी 76 म्हणजे 76 रुपये इथे तुम्हाला त्या ठिकाणी डिस्काउंट भेटणार आहे. याची लिस्टिंग फक्त होणार आहे बीएसई ला, एनएससी ला लिस्टिंग होणार नाहीये, फक्त बीएसई ला लिस्टिंग होणार आहे. म्हणजे बहुतेक आपण बघतोय का सगळे जे काय असतात ना कंपन्या त्या तुम्हाला एनएससी बीएसई ला दोन्ही ठिकाणी लिस्टिंग होतात. पण ही कंपनी फक्त बीएसई ला लिस्टिंग होणार आहे. आता जर समजा तुम्ही या ठिकाणी आयपीओ भरलाच, तुम्हाला भेटलाच, तर मग तुम्हाला त्या ठिकाणी 5 तारखेला तुमच्या डिमॅटला फंड येतील. जर नाही भेटला तर 5 तारखेला तुमचा जो फंड ब्लॉक होतो ते पैसे रिलीज होतील. आणि 6 तारखेला 6 ऑगस्टला हा आयपीओ मार्केटमध्ये लिस्टिंग होणार आहे. आणि आता थोडं आपण हे पण जाणून घेऊया का कंपनी प्रॉफिटमध्ये आहे का ते जाणून घेतलं पाहिजे. तर इथे 2023 आर्थिक वर्षामध्ये जो काही रेव्हेन्यू जनरेट झाला होता तो झाला होता 1099 करोड रुपयाचा. आणि त्यानंतर प्रॉफिट झाला होता कंपनीला 234 करोड रुपयाचा. 2024 आर्थिक वर्षामध्ये 1365 करोड रुपयाचा कंपनीला रेव्हेन्यू जनरेट झाला होता. प्रॉफिट झाला होता 275 करोड रुपयाचा. आणि 2025 ला 1535 करोड रुपयाचा रेव्हेन्यू जनरेट झाला, प्रॉफिट झाला होता 343 करोड रुपयाचा. म्हणजे प्रॉफिट कंपनीचा वाढतोय, थोडा 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 प्रॉफिट वाढतोय. आपण इकडे याच्यावरती आपल्या याच्या स्क्रीनवरती एकदा बघूया. मार्केट कॅपिटल कंपनीचं 16,000 करोड रुपयाचं आहे. पी जर बघितला तर 48 रुपयाच्या आसपास कंपनीचा पी आहे. अजून कंपनीविषयी इथं काही माहिती जी आहे ती काय अपडेट झालेली नाहीये. फक्त इथे तुम्हाला आपल्याला बघायला काय भेटतंय, कंपनीचा प्रॉफिट लॉस इथे जे तुम्हाला मी दाखवले तसाच आहे बघा. इथे आता यांनी चांगला डिव्हिडंड सुद्धा दिलेला आहे. डिव्हिडंड आपण बघतोय 13%, 11%, 47%, 9%, 7%, 12% हा पर डिव्हिडंड दिलेला आहे. ईपीएस जो आहे बघा, तुम्हाला मी सांगितलं हा ईपीएस जो होता तो साधारणतः कोरोना काळापर्यंत ईपीएस भरपूर होता, 31, 47 आणि परत 53 रुपये. त्यानंतर हा ईपीएस कमी झालेला 11.74, 13.77, 17.16. म्हणजे ईपीएस म्हणजे अर्निंग पर शेअर. कारण त्यानंतर एकदम ग्रोथ सीडीएसएल मध्ये झाली आणि मग नवीन अकाउंट यांच्याकडे ओपन जास्त झाले नाही, त्यामुळे हा ईपीएस कमी झालेला आहे. पण इथे जो काही यांचा रेव्हेन्यू आहे तो रेव्हेन्यू कंटिन्यू वाढतोय बघा. मार्च 2020 ला 326 करोड होता, 466 करोड, 761 करोड, 1022 करोड, 1266 करोड आणि 1420 करोड रुपयाच्या आसपास. आणि जे त्यांचं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आहे ते अराउंड 26% आसपास आहे. आणि प्रॉफिट जर आपण बघितलं असेल तर नेट प्रॉफिट बघा, कोरोना काळामध्ये 1,200 करोड, 189 करोड, 213 करोड, 235 करोड, 275 करोड आणि 343 करोड रुपये. तर या अशा प्रकारे कंटिन्युअसली प्रॉफिट जो आहे तो कंटिन्युअसली वाढत 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 जातो. म्हणजेच एकंदरीत कंपनी संपूर्णपणे प्रॉफिटेबल आहे. बाकी ते म्हणजे तो दुसरा विषय नाहीये. आणि जोपर्यंत आपल्यासारखे गुंतवणूकदार जिवंत आहे तोपर्यंत कंपनी ही प्रॉफिटेबलच राहणार आहे.
राहिला विषय फक्त काय, जेवढे डिमॅट अकाउंट आता काय झालेलं आहे, त्यांना एक कॉम्पिटिटर आलेला आहे CDSL. तो किती नवीन अकाउंट ओपन करतात त्यांच्याकडे, आणि यांच्याकडे किती नवीन अकाउंट ओपन होतात याकडे सगळं जे काय आहे त्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असते. म्हणजे जर एकंदरीत कन्क्लुजन जर आपण बघितलं, तर कन्क्लुजन आपण एकदा इथे जाणून घेऊया बघा. NSDL चा ग्रे मार्केट IPO बघूया बघा. NSDL ग्रे ग्रे मार्केट प्रीमियम आपण एकदा जाणून घेऊया बघा. आता इथे बघूया आपण. आता NSDL चा जर ग्रे मार्केटचा प्रीमियम आपण बघितला तर तो काय आहे, तो पण आपण जाणून घेऊया. मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात बघा. आता ठीक आहे. आता इथे जर आपण बघितलं असेल तर बघा इथे काय दिसते. आता सध्या याला प्रीमियम आहे साधारणतः 188 रुपये होता 19 जुलैला. त्यानंतर 154 रुपये, 154, 166, 166, 169 आणि 147 रुपये. म्हणजे याचा जो प्रीमियम आहे तो प्रीमियम याचा डाऊन आहे. म्हणजेच आता सध्या याला प्रीमियम 147 रुपये चालू आहे. 147 रुपये म्हणजे काय आहे, साधारणतः 800 रुपयाच्या आसपास आता कंपनीचा आपला प्राइस बँड आहे. त्याच्यामध्ये 147 रुपये ऍड करा, म्हणजे अराउंड 950 रुपयाच्या आसपास हा IPO लिस्टेड होऊ शकतो. म्हणजे साधारणतः आपल्याला त्यामध्ये 20% आसपास लिस्टिंग गेन बघायला भेटू शकतो. पण आता ज्यांनी काहींनी 1100 रुपयाला अनलिस्टेड शेअर्स घेतलेत, काहींनी 1200 रुपयाला अनलिस्टेड शेअर्स घेतलेत, तर अशा लोकांची एकदम हालत खराब होणार आहे. टांगा पलटी आणि घोडे फरार अशी ह्या लोकांची अवस्था होणार आहे. ओके. तेव्हा मग आता एकंदरीतच आता हा जो IPO आहे तो जर IPO तुम्ही समजा भरला तर 20%च्या आसपास लिस्टिंग गेनची अपेक्षा ठेवू शकता. ओके. आणि तेव्हा आता इथे आपण थांबूया. हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचे किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही, याची आपण कृपया नोंद घ्या. आणि शेअर बाजार हा जोखमीचा विषय आहे, आपण हे सुद्धा लक्षात ठेवा. ओके. तर आता इथे थांबतोय आपण. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. चॅनलवरती नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा आपण जॉईन करू शकता. ओके. तर आता आपण इथे थांबूया, परत भेटू नवीन विषयासह.